पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी दीपक मांडोकर। आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। मंडळी, सांगायचं झालं तर समस्या जिथे प्रतिष्ठान तिथे खऱ्या अर्थानं संतोष अकबोळ प्रतिष्ठान संपूर्ण महाराष्ट्रभर आपलं नावलौकिक करत असताना या ठिकाणी पर्व 15वे खऱ्या अर्थानं नालासोपारा वसईविरारमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करतं। रेकॉर्ड ब्रेक रक्तदान शिबिर जर कोणाचं झालं असेल तर ते संतोष अकबोळ प्रतिष्ठानचं। आणि सेम आज या ठिकाणी डिवाइन स्कूलमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आपण थेट जाणून घेऊया संतोष दादा अकबोळ त्यांच्या माध्यमातून। दादा, समस्या जिथे प्रतिष्ठान तिथे ही तुमची ही ब्रीदवाक्य आहे। सुरुवातीला या वाक्याच्या संदर्भात प्रतिष्ठानला काय, सदस्यांना काय ताकद द्या? सदस्य हीच माझी ताकद आहेत, त्यामुळे त्यांना मी ताकद देऊ शकत नाही। फक्त त्यांना विनंती करू शकतो की आतापर्यंत जसे तुम्ही माझ्या मागे उभे राहिलात त्याच पद्धतीने मागे उभे राहा। आणि आपलं जे प्रतिष्ठानचं ब्रीदवाक्य आहे, समस्या जिथे प्रतिष्ठान तिथे, हे आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण प्रत्येकाने जपत राहू आणि जनतेला सेवा देत राहू, हेच मी सांगू शकतो। प्रतिष्ठानचा एक उद्देश आहे केवळ रक्तदान शिबिरच नव्हे तर वेगवेगळ्या याच्यामध्ये पण तुम्ही सहकार्य करता। थोडक्यात एक त्याच्यामध्ये काय प्रतिष्ठानचा सगळ्यात मोठा उद्देश आहे की रक्तदानातून रुग्णांचे प्राण वाचवणे। आणि हे करत असताना KM वाडिया ताटासारख्या ठिकाणी जे रुग्ण येतात, वाडियासारख्या ठिकाणी जे लहान बालकं येतात, त्यांना ॲडमिट करण्यापासून मोफत टिफिन सेवेपासून अगदी मंत्रालय लेवलला लोकांची काही कामं प्रलंबित असतील, प्रशासकीय काही अडचणी असतील, या सगळ्यासाठी आमचं प्रतिष्ठान कटिबद्ध आहे। वर्षाचे 362 दिवस, दिवसाचे 24 तास ही सेवा आम्ही जनतेसाठी देत आलो आहे आणि देत राहू। आज नालासोपारामध्ये भव्य दिव्य रक्तदान शिबिराचं आहे, काय सांगाल किती लोक आज या सहभागी? आज तुम्हाला सांगतो, नालासोपारा नगरीमध्ये हे आमचं प्रतिष्ठानचं 15वं रक्तदान शिबिर आहे। त्यानिमित्ताने पहिलं मी आपल्या न्यूज चॅनलचा आभार मानतो की पहिल्या रक्तदान शिबिरपासून आपण सातत्याने आम्हाला कव्हरेज देता, म्हणून रक्तदाते वाढतही आहेत। आणि 15वं जे रक्तदान शिबिर आहे हे दर 4 महिन्यांनी होणार आहे। असे 5 वर्ष आम्ही हे काम सातत्याने करतो आहे। आणि महिन्याला रक्तदान शिबिरे छोटी मोठी होतात, ती गोष्ट वेगळी आहे। आणि आमचं जे टार्गेट आहे, म्हणजे आम्ही टार्गेट रक्तदात्यांचं टार्गेट ठेवून नाही करत आहे, आम्ही हा टार्गेट ठेवून जातो की दर 4 महिन्याने प्रतिष्ठानचं नालासोपारा येथे रक्तदान शिबिर झालंच पाहिजे। मागील काही महिन्यात प्रतिष्ठानला अप्स अँड डाऊन्स आलेले आहेत, परंतु आज चांगला आकडा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल। 500पेक्षा जास्त रक्तदाते या ठिकाणी आमच्या सदस्यांच्या माध्यमातून 100% येतील, हा मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो। त्याचबरोबर निस्वार्थी जनसेवा हा उद्देश तुमच्या माध्यमातून सदस्यांपर्यंत कसा पोहोचला? मी सदस्य जे आमचे आहेत म्हणजे प्रतिष्ठानचे, त्यांना हा निस्वार्थी जनसेवेचा मेसेज पाठवण्याची गरजच नाही। त्यांना फक्त संतोष अकबोळ हा चेहरा पाहिला की त्यांच्यामध्ये आपोआपच निस्वार्थी जनसेवा आणि ती वृत्ती निर्माण झालेली आहे। आणि ते आहेत म्हणून संतोष अकबोळ आहे, आणि आम्ही सर्व आहोत म्हणून संतोष अकबोळ प्रतिष्ठान आहे, हे मी या ठिकाणी प्रामुख्याने सांगेन। धन्यवाद। या ठिकाणी दादाने बोलून दाखवलं की सदस्य आहेत म्हणून संतोष अकबोळ प्रतिष्ठान आहे, किंवा सदस्य आहे म्हणून स्वतः संतोष दादा आहेत, असं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे। खऱ्या अर्थानं जर ताकद म्हणायची असेल तर संतोष अकबोळ प्रतिष्ठानचे जेवढे जे सदस्य आहेत त्यांची निस्वार्थी सेवासुद्धा या ठिकाणी पाहायला गेले। या ठिकाणी आपण बघू शकता की ज्या पद्धतीने या रक्तदान शिबिरामध्ये जी लोक सहभागी झालेले आहेत, खऱ्या अर्थानं निस्वार्थी ही लोक या सहभागी झालेले आहेत। जेव्हा जेव्हा प्रसंग येतो, जेव्हा जेव्हा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सहकार्य केलं जातं, त्यावेळी प्रत्येक वेळी ह्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सर्वात मोठं ताकद यांना मिळते। आज पाहायला गेलं तर या ठिकाणी दादांच्या माध्यमातून असं म्हटलं की भव्य दिव्य रक्तदान शिबिरामध्ये 700-800पर्यंत त्यांचा आकडा हा पोहोचेलच, किंवा जे सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रक्तदाता या ठिकाणी येण्याचा त्यांनी सुद्धा प्रयत्न केलेला आहे। पाहूया की संध्याकाळपर्यंत कशा पद्धतीचं रक्तदान शिबिर होईल आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी किती लोक सहभागी होतील, हे थोड्याच वेळामध्ये आपण आपल्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू। कॅमेरामॅन समीरसह दीपक मांडोकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, नालासोपारा।